साहित्य हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. साहित्य हे मानव सापेक्ष असून मानव हा समाज सापेक्ष, तर समाज संस्कृती सापेक्ष आहे. साहित्याच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ उलगडण्याचं सामाजिक प्रयोजन साध्य होतं. त्यामुळं साहित्य हा समाजाचा आरसा आहे या विधानाला कमलीची अर्थगर्भता आहे आणि त्यामुळेच मानवहिताच्या प्रक्रियेत साहित्याचं महत्त्व मोलाचं ठरतं. आणि म्हणूनच आज आपण भेटणार आहोत एका सृजनशील साहित्यिक, कवी, कादंबरीकार, लेखक, साहित्य सम्राट संस्थेचे अध्यक्ष विनोद अष्टुळ यांना. चिमुकली टाळी होती अभंगाचे टाळ, चिमुकली टाळी होती अभंगाचे टाळ, ती भंगली मने आज फाटके आबाळ, ती भंगली मने आज फाटके आबाळ. कुणी झिजावे कशाला कोण आहे आपले, कुणी झिजावे कशाला कोण आहे आपले, एका देहावरी यांनी किती चेहरे झाकले, एका देहावरी यांनी किती चेहरे झाकले. सारे उघडेच डोळे परी साक्ष कोण होईना, सारे उघडेच डोळे परी साक्ष कोण होईना. खऱ्या आईचेच दूध कसे कुणा आठवेना, खऱ्या आईचेच दूध कसे कुणा आठवेना. भुर्र गेलात चिवकावू विश्वास ठेवा एकदा, भुर्र गेलात चिवकावू विश्वास ठेवा एकदा. या कलियुगात अजूनही कवी जिवंत आहे एकदा, या कलियुगात अजूनही कवी जिवंत आहे. कवी विनोद अष्टुळ हे पुणे शहरातील साहित्य चळवळीतील एक महत्त्वाचं नाव. कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेख अशा साहित्य प्रकारात त्यांचं लेखन आहे. साहित्य चळवळ ही गतिमान व्हायला हवी या उद्देशानं साहित्य सम्राट या संस्थेची स्थापना त्यांनी केली असून या संस्थेच्या माध्यमातून मासिक कवी संमेलन, मोफत ग्रंथपेढी, संयुक्त कवी संमेलन, कवींचे वाढदिवस, शब्दगोड दिवाळी, साहित्य सम्राट सन्मान पुरस्कार, मुलाखत आणि मार्गदर्शन, वार्षिक वर्धापन दिन, वारी कवी संमेलन असे अनेक अभिनव उपक्रम ते राबवित आहेत. याशिवाय स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून बालसंस्कार, गड किल्ल्यांच्या सहली, घरोघरी धार्मिक विचारांची बैठक, चिंतनिका केंद्र यासह पतसंस्था अशा अनेक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. त्यामुळे आज आपण भेटणार आहोत कवी विनोद अष्टुळ यांना आपल्या विशेष भेट या खास कार्यक्रमात. खास आवर्जूनच आज आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलो. पुणे शहराची साहित्य चळवळ आणि एकूणच या परिसरामध्ये आपलं योगदान हे निश्चितपणे अतुलनीय आहे आणि हे खरं तर सर्वांनाच परिचित आहे. काय सांगाल या साहित्य चळवळीविषयीची आपली ओढ कशी निर्माण झाली आपल्याला आणि कशा पद्धतीनं या साहित्य सम्राटची सुरुवात झाली? सुरुवात अशी झाली की पहिल्यांदा साहित्याची आवड होती, दुसरीकडे जाऊन ऐकण्याची आवड होती आणि त्यामध्ये मग मित्र जमत गेले आणि ज्यांना संधी मिळत नाही त्यांना संधी मिळवून देण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. पण ते करत असताना आपल्याकडं हॉल नाही किंवा साधनं नाहीत, कोणत्याही प्रकारचे हे आपल्याकडे गोष्टी नसताना सुद्धा आपण हे चळवळ पुढे न्यायचे किंवा लोकांपर्यंत साहित्य पोचलं पाहिजे. आणि म्हणून लोकांचा सहभाग कसा होईल तर तो बागेतून जास्तीत जास्त होऊ शकतो अशी एक आयडिया डोक्यात आली आणि त्यामुळं आम्ही लोहिया उद्यान हडपसर त्या ठिकाणी पहिल्यांदा 4 जण येऊन बसलो आणि त्या ठिकाणी मग ते हळूहळू आमच्या गप्पा रंगत गेले, ऐकणारे त्या ठिकाणी येत गेले, जे फिरत होते ते पण समाविष्ट झाले आणि त्या ठिकाणी आमची ही साहित्यिक चळवळ पुढं हळूहळू तयार झाली. म्हणजे खरं तर कवी म्हणतात की ते झाडं, पानं, फुलं याच्यावरती प्रेम करणारी सगळी कवी मंडळी आणि तुमची साहित्य सम्राटची सुरुवातच अगदी बागेमधून झाली. नक्की, निश्चित. काय उपक्रम कसे होते आतापर्यंत? कारण एक नाविन्यपूर्ण तुमचा उपक्रम परवा आम्ही पाहिला की आपण पालखीमध्ये म्हणजे अगदी साहित्य पंढरीच आपण निर्माण केली. तर काय काय म्हणजे आणखी काय असे नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत आपले? तसे साहित्य सम्राट असे लोकांच्या अनुभवातूनच हे उपक्रम तयार झालेले आहेत. जसे की पालखीतलं जर उपक्रम म्हणला आम्ही दिंडीतलं काव्य संमेलन, तर ह्या काव्य संमेलनात असा विचार आला की साहित्यिक, संत आणि वारकरी हे वेगळे नसून ते एकच आहेत आणि म्हणून वारकऱ्यामध्ये साहित्यिक मिसळला पाहिजे, ते एकमेकाचे विचार घेतले गेले पाहिजे. आणि म्हणून गेले 10 वर्ष आम्ही त्या साहित्य दिंडीमध्ये, वेगवेगळ्या दिंड्यामध्ये आम्ही कवी संमेलन घेऊन एकमेकांचं
विचार त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. हा एक प्रयोग झाला. दुसरा प्रयोग असा की शब्दगोड दिवाळी, याच्या शब्दामध्येच असं वर्णन आलं की शब्द गोड आणि दिवाळी. शब्द म्हणजे कवी साहित्यिकांनी त्या ठिकाणी विचार व्यक्त करायचे, गोड म्हणजे साहित्यिकांच्या घरच्यांनी दिवाळी फराळ तयार करायचंय, आणि शब्द गोड दिवाळी. दिवाळी म्हणजे कलाकार त्या ठिकाणी आपण इतर घेतले होते. कलाकार म्हणजे ज्यांना गाणं गाता येतं, ज्यांना नाचता येतं, ज्यांना गोष्टी सांगता येतात, अशा सगळ्या कलाकारांना त्या ठिकाणी बोलवायचं प्रत्येक वर्षी, आणि सगळेजण मिळून त्या ठिकाणी तो शब्द गोड दिवाळी असा प्रयोग आपण प्रत्येक वर्षी मोठ्या संख्येने तयार होतो. आम्हा घरी धन शब्दांची चलत नाही, अगदी संत वाङ्मयाप्रमाणेच अशा पद्धतीने तो एक शब्दगोड दिवाळी झाला. त्याचंही कारण असं होतं की ज्यावेळेस कलाकार कवी संमेलनाला भेटत होते, त्या मी सहजच एका म्हणजे कलाकाराला विचारलं होतं तुमची दिवाळी कशी, तर तो असं बोलता बोलता मला, आम्हाला कसली आली दिवाळी, आम्हाला घरी जाता येत नाही काय नाही. मग आपण असं केलं तर कार्यक्रमातच दिवाळी तयार करूयात, आणि म्हणून हा शब्दगोड दिवाळी तयार झाला. आणि सगळ्यांना, कलाकारांनाही गोडधोड, कविताही गोड, आणि घरचा फराळही गोड, अशा पद्धतीचं ते कवी संमेलन तयार झालं. किती वर्षापासून चालू आहे उपक्रम हा? जवळ 2012 साली साहित्य सम्राटची स्थापना झाली, 21 फेब्रुवारी 2012 पासून, आणि त्यावेळेस पासून प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवला जातो. 11-12 साधारण वर्ष. हो, जवळजवळ 12 वर्ष झाली या उपक्रम चालू आहेत. शब्दगोड दिवाळी सारखाच असं श्रावण सहल हा एक उपक्रम नाविन्यपूर्ण आहे. त्याला आवर्जून लोक जे वर्षभर कवी संमेलनाला येत नाही, ते श्रावणामध्ये लांबून म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून पण येण्याचा प्रयत्न करतात, आणि आवर्जून ते विचारतात की सहल कधी आहे. त्या सहलीचंही असं औचित्य आहे की कवी साहित्यिक हे एकटे बाहेर जात असतात, पण सहल म्हणली की घरच्यांनाही आवड असते, आणि म्हणून सहपरिवार साहित्यिक सहल असे त्याचे आपण उपक्रम ठरवला. आणि ती साहित्यिक सहपरिवार सहल प्रत्येक वर्षी आतापर्यंत पुस्तकांचं गाव असेल, संभाजी महाराजांची समाधी असेल, किंवा प्र.के. अत्रेंचं सासवडचं घर असेल, अशा प्रत्येक साहित्यिकांच्या घरी जाऊन तिथला इतिहास, आणि ते श्रावणाचं निमित्त, पावसाचं औचित्य, हे सगळ्या गोष्टी करून कवी कसा असा फुलला पाहिजे त्या दृष्टिकोनातूनही श्रावण सहल तयार झाली. आणि तर आतापर्यंत उपक्रम तो खूप छान पैकी चाललेला आहे. म्हणजे साधारण सगळ्यांच्या भावना, शब्द सगळे मोकळे झाले पाहिजे. नक्कीच. असेच जे आणि जे महिन्याला जे कवी संमेलन होतात, ते कवी संमेलनासाठी सुद्धा आम्हाला असे कुठलीही अडचण भासत नाही. म्हणजे जसं की हॉलच पाहिजे, स्पीकरच पाहिजे, किंवा पाहुणे कुठले तरी बोलायला लागतात, या गोष्टीची कधी म्हणजे आम्हाला चंचल भासली नाही. कारण आम्ही ज्या ठिकाणी जाऊ, म्हणजे ते स्मशानभूमी असेल, बगीचा असेल, शाळा असेल, किंवा कोणताही कट्टा असेल, तर अशा प्रत्येक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी कवी संमेलन घेतलं, आणि त्या ठिकाणी लोक येऊन ते ऐकत असतात. अशा पद्धतीचं ते कवी संमेलन आतापर्यंत. आणि एक विशेष म्हणजे फुटपाथवरचं कवी संमेलन आम्ही घेतलं होतं, आणि त्या ठिकाणी दिग्गज आपले मभा चव्हाण सारखे ते आले होते. आणि ज्यावेळेस ते कवी संमेलन रंगलं, काही जे चांगले म्हणणारे, प्रास्ताविक म्हणणारे कवी होते, ते त्यांनी पाहिलं की फुटपाथवर कुठं कवी संमेलन असते, फुटपाथवर आणि कवी संमेलन घेताना ते निघून गेले होते. पण ज्यावेळेस आमचं कवी संमेलन रंगलं, आणि त्यावेळेस मभा चव्हाण यांचं एक वाक्य ते त्यांच्या भाषणात म्हणून गेले की विनोद, हे जे कवी संमेलन झालंय हे साहित्यातलं खरं कवी संमेलन आहे. कारण बनियन घातलेला माणूस, धोतरावर बसलेला माणूस, तो टाळी वाजवतोय आपल्या कवितेला, आणि ही खरी दाद आहे. नाहीतर हॉलमध्ये बसून ठराविक टाळ्या, कुणाला टाळ्या वाजवायचे हे ठरलेलं असतं. असं ना कवी संमेलन होता, हे दिल खुलास. खरं मराठी साहित्याची सेवा या ठिकाणी घडली. म्हणजे साधारण असं साहित्याच्या बाबतीत असं बोललं जातं की जे काळजातून पाझरतं ते साहित्य. म्हणजे अगदी एअर कंडिशन मध्ये बसून जर आपण गरिबीचं दुःख लिहित असू तर अशी ते, आणि लेखक असं मोठ्या दिमागात सांगतात पर काया साहित्य लिहिलं पाहिजे, पण त्याचा उपयोग काहीच होत नाही. खरं तर त्यांनी ते अनुभवलेलं नसतं, पण ज्याला हाताला चटके बसतात त्यांनी जर लिहिलं तर ते साहित्य खरं उतरू शकतं. तीच साहित्य सम्राटची इच्छा आहे. आणि साहित्यात तो असा काही झाला पाहिजे, त्याला सम्राट जे साहित्याचा अनुभवाचा सम्राट असेल,
तो त्याच्या अभ्यासाचा सम्राट असेल, तो त्याच्या साहित्यात लिखाणातून तो असा काही झाला पाहिजे की त्याचं जे काही नैसर्गिकता आहे ते साहित्यातून आली पाहिजे. म्हणून साहित्य सम्राट असंही साधारण वास्तववादी साहित्य आलं पाहिजे. आलं. आणि वास्तववादी साहित्य आलं पाहिजे त्यासाठी साहित्य सम्राट हे नाव मिळालंच. पण या ठिकाणी आपण फक्त मराठी भाषेसाठी न थांबता की साहित्य हे ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, आदिवासी साहित्य, स्त्रीवादी साहित्य असं न करता आपण फक्त या 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 विषयावरती आपलं वैयक्तिक आपण तुमच्या उत्तराकडे तर येणारच आहोत 100%. पण या विषयावरती आपलं काय मत आहे नेमकं? कारण अनेक वादाचं साहित्य निर्माण झालंय. म्हणजे मी शेतकऱ्यांचा फक्त ॲग्रिकल्चरचा शेतकरी संमेलन होत आहेत, दलित साहित्य संमेलन होत आहेत, अनेक संमेलन होत आहेत. आता तर अगदी मी पाहिलंय की अगदी जातीचे संमेलन सुद्धा अलीकडे येत आहे. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आपलं मत काय राहिलं नेहमी? मला नेहमीच मी प्रत्येकाला सांगतो की साहित्य म्हणजे समाजाचं हित जपणारं साहित्य असलं पाहिजे. आणि ते साहित्य स्वतःच्या अनुभवातून तयार झालेलं असलं पाहिजे. आणि त्यासाठी मग तुम्हाला ते स्त्रीवादी होण्याची गरज नाही, फरक करण्याची गरज नाही, किंवा ग्रामीण साहित्य करण्याची गरज नाही, किंवा तुम्ही उर्दू साहित्य, हिंदी साहित्य असे सुद्धा प्रकार करण्याची गरज आहे. ज्याला जसं व्यक्त व्हायचंय त्यांनी एकत्र येऊन व्यक्त झालं पाहिजे. हे जर असेल तर साहित्य म्हणजे हा समुद्र आहे. आणि तुम्ही त्याला ते लहान लहान तुकड्यामध्ये विभागलं तर त्या समुद्राचा म्हणजे एक महत्व कमी होईल. तर त्या पद्धतीनं साहित्य सम्राट ह्या नावामध्येच खूप काही मोठा असं समुद्र आहे. आणि तो जपण्याचा प्रयत्न हे साहित्य सम्राट सगळ्या साहित्यिकांना घेऊन करतो. मग ते शिकलेलं असेल, न शिकलेलं असेल, कोणत्याही पद्धतीचं साहित्य. आपल्या इथं म्हणजे ज्या वेळेस कवी काटा घेतला गेला त्या वेळेस लोकांनी गाणी म्हणण्याची आवड निर्माण केली. मला गाणं येते सर म्हणू का? तर आपण त्यांना म्हणलं तू म्हण गाणं. आणि त्यांनी 2-2 ओळीची गाणी तिथे त्या ठिकाणी म्हणली आहे, कविता. आणि काय काय असे अनुभव आले की ज्या लोकांना घरी व्यक्त होता येत नव्हतं ते महिना असे एकलकोंडे बसायचे. आणि ते अशी वाट बघायचे की साहित्यिक काटा कधी आहे आपला. आणि आल्यानंतर ते एवढे व्यक्त व्हायचे, त्या कवितेतून त्यांना व्यक्त होण्यासाठी ते एक संधी मिळाली. आणि ते आता मग एवढं फ्रेश वाटतंय म्हणतात की आम्हाला आता ते इतर डोस घ्यायची गरज नाही. आणि म्हणून ह्या साहित्य सम्राटची सामाजिक चळवळ, साहित्यातून सामाजिक चळवळ कशी तयार होईल हे बघण्याचा दृष्टिकोन साहित्य सम्राट करत आलेले आहे. आपल्या त्या वारी साहित्यात तुम्ही वारीमध्ये पण कवी संमेलनं घेतात. तर नेमकं ती काय कल्पना आणि कसा सहभाग असतो त्याला आणि प्रतिसाद कसा असतो? वारीमध्ये आपल्याला माहीत आहे की देहू आळंदीवरून वारी पंढरपूरला जाते. तर आमच्याकडे काय काय महाराज पण कवी संमेलनं येतात. आमच्या इथं हबप सुभाष बडदे महाराज हे नित्य नेमाने आमच्याकडे येतात. त्यांची 35 नंबरची दिंडी असते. त्यांना पहिल्यांदा मी विचारलं की महाराज वारकऱ्यामध्ये आपल्याला कवी संमेलन घ्यायचं आहे. तर त्यांनी म्हणले काही हरकत नाही, घ्या तुम्ही. आणि त्यावेळेसपासून मग 35 नंबर दिंडीमध्ये वेगवेगळ्या दिंड्यामध्ये पण घेतलं. ज्या महाराजांची आवड असेल तशी ती पुरवली आपण. आणि आपला तो उपक्रम आहे की देहू आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जिथं पाहिजे त्या ठिकाणी जाण्याचा आपलं ते पुढचा दृष्टिकोन आहे. आणि ह्या दिंडीमध्ये असा या उपक्रमाचा फायदा झाला की ज्या महिला खेडेगावातून आलेल्या होत्या, त्या खेडेगावातून त्यांना संधी मिळत नव्हती. तर त्या इतका छान उपक्रम तो रमतोय प्रत्येक वर्षी की ज्या जात्यावर ओव्या ऐकलेल्या असतात त्या बायकांनी, तर त्या महिला या कवी संमेलनात त्या ओव्या गात आहेत, भारुडं गात आहेत, किंवा फेर धरून नाचतायत. काय काय महिलांनी तर भारुडामध्ये डान्स करून स्वतः जे काय ऐकलेलं होतं ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त झाले. आणि ते म्हणले की असं प्रत्येक वर्षी आम्हाला मिळायला पाहिजे अशी त्यांची एक. आणि विशेष म्हणजे आपल्या याच्यामध्ये वारीच्या संमेलनामध्ये जर हिंदी, उर्दू, ख्रिस्ती कवी येत असतात. जे साहित्य सम्राटचं हेच आहे की साहित्य कुठलाही प्रकार नाही साहित्यामध्ये, आणि ते सगळे एकत्र आले पाहिजेत. तसेच ते साहित्य आणि ते सगळे लोक या वारीमध्ये पण आले पाहिजेत. आणि म्हणून आपलं हे वारीमध्ये सुद्धा हिंदी, उर्दू किंवा मुस्लिम, ख्रिश्चन हे सगळे साहित्यिक आम्ही त्या ठिकाणी येत असतो. आणि सगळे विचार, वारकऱ्यांचे विचार, कवीचे विचार हे कसे एक होत आहेत ते त्या ठिकाणी नकळत कळून जातं की इथं जात ही लक्षातच राहत नाही. इतके छान हा दिंडीचा काव्य संमेलनाचा प्रयोग असतो.
आजचं जे आपण साहित्य समाजामध्ये पाहतो साहित्याच्या विषय, आता ही तरुण मुलं असतील किंवा काही हे असतील, तर आजच्या ज्या साहित्य चळवळी आहेत त्या साहित्य चळवळीकडे बघितल्यानंतर काय वाटतं आपल्याला? आजच्या ज्या साहित्य चळवळी आहेत त्या साहित्य चळवळी संकुचित वृत्तीच्या तयार झालेल्या आहेत. म्हणजे आणि त्याला एक रूप असं आलेलं आहे की त्याच्यामध्ये असं म्हणजे नाविन्यता म्हणण्यापेक्षा कसं की खर्च जास्त करायचा किंवा एकमेकाकडून पैसे घ्यायचे त्यावर जाहीरपणे न बोललेलं बरं. त्यावर आणि ते स्वतःच म्हणजे एकमेकाला भेटायचं, एकमेकातून फक्त पोस्टरबाजी किंवा मीडियाबाजी असे दिखावपणा जास्त वाढलेला दिसतो साहित्यातून. तर साहित्य म्हटले की सगळ्याला संधी असायला पाहिजे. अलीकडे पूर्वी जसं साहित्य चळवळीमधून अनेक साहित्यिक निर्माण झाल्याचे कितीतरी नावं घेता येतील महाराष्ट्रातले आपल्याला, अलीकडं त्याचं प्रमाण काही तुम्हाला कसं दिसतंय? तसे साहित्यिक म्हणजे जे साहित्याला वाहून घेतलेले साहित्यिक होते अगोदर, त्यांना साहित्य म्हटले की ते घरदार सोडून ते फिरायचे आणि तेच त्यांच्या साहित्यामधून दिसायचं आणि ते साहित्य दिशादर्शक असायचं. बरोबर. आणि वाचणारा ते म्हणजे पुढं काय असं साहित्यामध्ये लिहिलेलं आहे आणि ते किती आपल्याला लागू पडतंय, प्रेरणादायी आहे हे पाहत ते साहित्य घडत गेलं, साहित्यिक रसिक घडत गेले. तसं आता ते दिसत नाही. आता कॉपी पेस्टचा जमाना आलेला आहे आणि त्यामुळे जे चांगलं आहे, जे आता एवढ्या चोरी होत आहे, वाङ्मय चौर्य चालू आहे की विदर्भातल्या कवीचे 4 ओळी किंवा इकडे पश्चिम महाराष्ट्राच्या 4 ओळी असं सुद्धा प्रकार घडून आलेले दिसत आहेत. तर साहित्यामध्ये इतर ठिकाणी जसा भ्रष्टाचार आहे तर तो साहित्यात नसला पाहिजे. तर खऱ्या अर्थाचं साहित्य जर साहित्यिक म्हणून घ्यायचं असेल आपल्याला तर ते स्वतःचं साहित्य आणि समाजाला सुधारवण्याचं साहित्य, मार्गदर्शक साहित्य असावं. त्याच्या प्रत्येक साहित्यामधून काहीतरी संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. असं साहित्य निर्माण करण्याचा साहित्य सम्राट संस्था प्रयत्न करते. विनोद सर, तुम्ही खरं तर साहित्यिक आहे आणि साहित्यिक माणसं ही व्यवहारामध्ये फार कमी असतात असं साधारण लोकांचं मत आहे. लोकांचं असं साधारण मत असते की साहित्यिक माणसं म्हणजे भावनिक माणसं असतात, त्यांना व्यवहार फारसा कळत नाही. पण आपण एक साहित्य सम्राट पतसंस्थाही स्थापन केली, सम्राट पतसंस्था, भागीरथी नागरी सहकारी पतसंस्था. तर इकडे पण आपण सक्सेस आहे, ते कसं काय पॉसिबल झालं तुम्हाला? त्याचं कारण असं झालं की अगोदर आमच्या भागीरथी पतसंस्थेमध्ये भिशी चालायची आणि ती काही महिने चालू झाली, टिकली ती. त्यानंतर मग त्याच्यामध्ये जर ज्यांना म्हणजे एखाद्याला नाही जमलं किंवा ते त्यातून भांडणं निर्माण होण्याची शक्यता होती आणि मग त्याला ते गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी रूप यावं, चांगले नियम असावे म्हणून ती पतसंस्था डोक्यात आली आणि त्या दृष्टीनं मग ती पतसंस्थेचं रूपांतर झालं त्यावेळी. आणि ज्या ठिकाणी आम्ही भागीरथी नगरमध्ये राहतोय त्याच भागीरथी नाव दिलं त्या संस्थेला आणि ती संस्था आज नावारूपाला आलेली आहे. चांगलं साधारण चांगला टर्नओव्हर आहे त्याचा. हो, चांगला टर्नओव्हर चांगला आहे, लोक चांगले मिळाले आणि FD देणारे सुद्धा की सुरुवातीला जे काही विश्वासावर चाललायचे ते आम्ही त्या पतसंस्थेला म्हणूनच नाव दिलं होतं, आपला विश्वास हाच भागीरथी पतसंस्थेचा श्वास. त्यामुळं लांबचे लोक ज्यांना तो विश्वास वाटायचा ते पतसंस्था ज्यांना माहीत नाही अशा लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी FD आणून दिले, जे म्हणजे माझ्याकडे दिले आणि मी त्यांना ते दामदुप्पट ते व्याजासहित त्यांना त्यांच्या हाती पोच करायचे. म्हणजे त्यांना पतसंस्था माहीत नाही पण विश्वासावरती त्याचे FD टाकायचे, रिकरिंग करायचे, अशा पद्धतीने ती संस्था घडत गेली. विनोद सर, खरं तर तुम्ही तंत्रज्ञानाचे विद्यार्थी, ITIचे विद्यार्थी, बरोबर आहे, तांत्रिक विद्यार्थी, आणि त्यानंतर नोकरी तुमची तशीच आणि इकडं समाज जीवनामध्ये मात्र एक साहित्यिक म्हणून सर्व सुपरिचित आपण आहात. एकीकडे साहित्यिक आणि दुसरीकडं डेबिट क्रेडिट हे बघणं हे म्हणजे अद्भुत आहे. तर या सगळ्या गोष्टीचं प्रेरणास्रोत काय आपलं? प्रेरणास्रोत म्हणजे असं की गावाकडे जी परिस्थिती होती, परिस्थिती आई वडील गरीब होते, म्हणजे आई भुसार पेटेला काम करायची
वडील दोरखंडाचे काम करायचे, पण त्यांच्या मनाची श्रीमंती एवढी होती की घरी येणारा माणूस हा सुखी झाला पाहिजे. त्या बाबतीत, त्या बाबतीत. त्यांचं असं होतं की आपल्याला नसेल किंवा काय नाही म्हणून सांगायचं, पण तो चांगला झाला पाहिजे. त्या बाबतीत. आणि म्हणून ते प्रत्येक माणसाला खुश कसं ठेवता येईल. वडील दुसऱ्याचे शेत राखण करायचे, शेतात आलेला माल सुद्धा ते इतरांना वाटून द्यायचे. किंवा आई सुद्धा काय करे, कुणीही माणूस आला गल्लीत तर त्याला जेवण न दिल्याशिवाय पाठवत नव्हते. म्हणजे हे जे प्रकार आहे, संस्कार जे होते की माणूस खुश झाला पाहिजे. आणि तेच म्हणून जे पतसंस्था असेल, साहित्यिक असेल किंवा सामाजिक चळवळीचा असेल. आता पतसंस्थेतून काय झालं की आर्थिक गरज माणसाला प्रत्येक असू शकते, आणि म्हणून ती पुरवण्याचं आपल्याकडं एवढं जर मिळालंय आपल्याला, तर आपला तो उपयोग लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि म्हणून सुरुवातीला मी आमच्याकडं फंड नसताना सुद्धा कंपनीतून जे पेमेंट यायचं ते मी माझ्या खात्यावर टाकायचं. मग पतसंस्था ती 5,000 हे ते असे करत लोन वाटायचं. त्या बाबतीत. अशा पद्धतीने ती संस्था, आमच्याकडे तिजोरी नव्हती. तिजोरी नसताना सुद्धा मी काय करायचो, जमलेले पैसे सगळे एका पिशवीत गोळा करायचो, ते सगळे त्याच्यावर लिहायचो किती नोटाचा तपशील आहे, आणि ते घरी आणायचो. आणि जर रात्री कोणाला गरज पडली कुठल्याही माणसाला, ते चलन असायची, चलनावर सही घ्यायचो, त्यांना पैसे रात्री. त्या काळी तो ATM होता आमचं. त्या काळी पतसंस्था ATM होती. ATM ते पाहिजे त्यावेळेस ते त्यांना पैसे मिळायचे, आणि सकाळी हिशोब परत पतसंस्थेला तो जमा करायचा. अशा पद्धतीने पतसंस्था विश्वासातून मोठी झाली. सर, एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारतो की आजची जी वाचन संस्कृती आहे, त्या वाचन संस्कृतीच्या संदर्भामध्ये आपलं काय निरीक्षण आहे आणि काय वाटतं आपल्याला? आजचा काळ तर पाहिला तर सर असं आहे की आजकाल मोबाईल, कॉम्प्युटर हे जो डिजिटल मीडिया झालं आहे, त्याच्यामुळं पुस्तकापासून किंवा वाचनापासून आज साहित्य रसिक लांब गेलेलं दिसतंय. त्यामुळं साहित्य आमच्या काळी तर असं वाचत होतं की ते पुस्तक घेतल्यानंतर एवढं त्यात रमायला व्हायचं की ते रमत असताना तो सीन समोर यायचा, आणि समोर येत असताना ते कादंबरी आमच्या अंगभूत व्हायची सगळं. आणि मग असंही दिसून आलं की एक साहित्य कृतीमध्ये ती कुठेतरी अशी चूक झालेली असेल. जसं की अण्णाभाऊ साठेंची कादंबरी फकीरा ही विद्यापीठाच्या MA अभ्यासाला होती. त्याच्यामध्ये एका लेखकांच्या संदर्भ ग्रंथामध्ये जे फकीराने जोगणीसाठी लढा दिला, त्या जोगणीचा इतिहास आहे. खरं तर शूरप्रथा आहे जोगणी म्हणजे. ते खोबऱ्याची वाटी, जे पवित्र अशी वाटी आपल्या गावात आणायची, पण आणताना ती शूरप्रथा अशी होती की शेजारी त्याचे जे रक्षक असायचे तलवारी कुऱ्हाड्या घेऊन, आणि ते ही आपल्या गावातली जोगणी दुसऱ्याच्या गावात जाऊ देत नव्हते. आणि त्यासाठी रक्षण करण्याचं, आणि जर कोणी चोरी करण्यासाठी आला तर त्याला सीमेच्या बाहेर न जाऊ देता त्याला आपल्या हद्दीमध्ये मारून टाकलं जायचं. अशी ही जोगणी प्रथा. पण त्या ग्रंथामध्ये असं आलं, संदर्भ ग्रंथामध्ये, की जोगणीच्या ऐवजी जोगतीन शब्द वापरला गेला. म्हणजे ही काय खोडसाळपणा म्हणायचं की? आता ते मी त्यांनाही विचारलं, पण ते म्हटले की ते मी दुसऱ्यांचा संदर्भ घेतला होता आणि त्यामुळे जो जसा आहे तसा लिहिला. पण मी ज्यावेळेस त्यांना ते इतर पुरावे दिले की जोगतीन म्हणजे एक देवदासी, तिची ती प्रथा, आणि जोगणी म्हणजे एक शूर प्रथा, ह्या दोन्हीचे ज्यावेळेस पुरावे दिले त्यावेळेस त्यांनाही ते पटलं. त्यांनी ते म्हणले की तुमच्यासारखी म्हणजे चिकित्सक असायला पाहिजे साहित्यिकांनी किंवा रसिकांनी. तर मला हेच म्हणायचं आहे की कोणतंही साहित्य वाचत असताना आपण एवढं त्यात रमलं पाहिजे की आपल्याला त्या साहित्यिकाबद्दल, त्या साहित्याबद्दल आपण जाण ठेवली पाहिजे. आणि आपण ते जर काही त्याच्यामध्ये निघालं तर आपण त्या समोरच्या लेखकाला असेल किंवा समाजाला असेल सांगितलं पाहिजे की हे असं असं पाहिजे. तर जे सत्य असेल तर ते सत्य पुढं भविष्यात सगळ्यांना मिळेल ते सत्य. बरोबर, म्हणजे समीक्षा, साधारण त्याची समीक्षा करूनच असं म्हणायचं. बरोबर, म्हणजे समीक्षा करण्याइतपत आपण रसिकांनी. आजची पिढी जास्त वाचत असताना दिसत नाही. आपलं निरीक्षण काय? हो, नक्की वाचणं त्यांच्यापासून दूरच झाले.
शालेय पुस्तकच वाचत नाहीत ते, मग इतर गोष्टी साहित्याचे वाचणं तर आता दूरच आहे. आणि म्हणून आपण पालकांनी सुद्धा त्या आपली जी आवड आहे, जे आपण साहित्यातून घरी आणली पाहिजे, साहित्य घरी आणलं पाहिजे किंवा साहित्य संमेलनाला मुलांना घेऊन गेलं पाहिजे. तिथली विविधता, तिथल्या साहित्याचं महत्त्व, तिथली येणारी लोक, जे जे काय अनुभव आहे ते जर त्यांना माहीत नसतील तर ते साहित्याकडे वाढणारच नाही. आणि म्हणून आपण सुद्धा अशा सहली झाल्या पाहिजेत, अशा गोष्टी आपल्या पालकाकडून घडल्या पाहिजे की साहित्य रसिक म्हणून किंवा मराठी भाषा संवर्धन म्हणून साहित्य सम्राट हेच करते साधारण. आणि हे अशा गोष्टी मुलांना घेऊन आपण त्या ठिकाणी पोहोचलं पाहिजे, निसर्गापर्यंत पोहोचलं पाहिजे, आणि त्या गोष्टी त्यांना आपल्या वाचनात आलेल्या सांगितल्या पाहिजे. म्हणजे साहित्य सम्राट नेहमी उपक्रमातून करत आलेलं आहे. म्हणजे खरं तर आपण साहित्य सम्राटच्या माध्यमातून हे करताय, निश्चितपणे हे प्रेरणादायी काम आहे. कारण आज आपण बघतोय सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामध्ये माणूस हरवलेला आहे आणि तो माणूस शोधण्याचा साहित्य सम्राट खरंच प्रयत्न करताय तुमच्या मार्गदर्शनाखाली. आणि खरंच आहे की साहित्य सम्राटने अशी काही माणसं शोधलीत आणि मिळाली मग की बागेत फिरत आलेले असतील, महिला असतील, आजी असतील. आमच्याकडे 9 वर्षाच्या मुलापासून 94 वर्षाच्या आजोबापर्यंत साहित्यिक येतात. क्या बात. म्हणजे प्रत्येकाला त्या ठिकाणी व्यक्त होण्याची संधी मिळते. भविष्यामध्ये साहित्य सम्राटची वाटचाल कशी असणार आहे? भविष्यात साहित्य सम्राट, आत्ता साहित्य सम्राटची चळवळ पुणे विद्यापीठ असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा जे काही संस्था असतील, मोठमोठे साहित्यिक ज्या वेळेस साहित्य सम्राटच्या विचारपीठावरती येतात त्यावेळेस त्यांना सहज जाणवतं की हे साहित्य सम्राट म्हणजे फक्त संस्था नाही, तर ही संस्था का एक चळवळ आहे. आणि ती चळवळ अशी चळवळ आहे की ती साहित्य आणि साहित्यिक संस्था निर्माण करणारी संस्था आहे. आणि म्हणून या साहित्य सम्राटमध्ये येणारे अनेक कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांनी स्वतःच्या संस्था सुद्धा चालू केलेले आणि त्यांना पाठबळ साहित्य सम्राट करत असतो की तुम्ही तुमच्या गावात. आणि आता आपलं पुढचं धोरण सुद्धा असं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये किंवा पेठामध्ये ज्या ठिकाणी ज्यांना साहित्य सम्राटचा कट्टा चालू करायचा आहे तर त्या ठिकाणी फक्त तो साहित्य सम्राटचा प्रमुख असेल. इथं आपल्याकडे पदांचं हेच नाही, अध्यक्ष उपाध्यक्ष असे पदाचं हेच नाही. त्यामुळं जो ज्या ठिकाणी आता नाशिकला असेल, जो घ्यायचा मुंबईला असेल तर तो फक्त ते मुंबईचा प्रमुख असेल किंवा चिंचवडचा प्रमुख असेल, पुण्याचा प्रमुख असेल आणि त्यांनी त्या ठिकाणी साहित्य सम्राट घ्यायचं, सगळ्यांना बोलवायचं आणि एकत्र कार्यक्रम. नेतृत्ववादच नको, नेतृत्ववाद ठेवलेलाच नाही. ते म्हणजे लेना देना बंद फिर भी आनंद. क्या बात आहे, क्या बात आहे. सर खरंच खूप खूप आपल्याकडून ते प्रेरणादायी या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता जे काही नवोदित साहित्यिक आहेत किंवा साहित्यप्रेमी, साहित्य रसिक आहेत ते आपल्याला ऐकतायत, तर त्यांना काय संदेश द्याल? मला साहित्यिक किंवा नवसाहित्यिक असा हा फरक सुद्धा म्हणावासा वाटत नाही. कारण ज्याला काळीज आहे त्याच्यामध्ये कविता आहे. आणि म्हणून त्यातले ते काळजाला आपण संधी दिली पाहिजे, काळजापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आणि त्यामुळं तो त्याचे आणि प्रत्येक कितीही जुना कवी असेल किंवा नवोदित असेल, साहित्यिक असेल, त्याची प्रत्येक कलाकृती ही नवीनच असते. आणि म्हणून सगळे समान असायलाच पाहिजेत आणि ती म्हणजे साहित्यानुसार ते असलेच पाहिजेत. तर अशा पद्धतीने मी या सर्वांना असं सांगू इच्छितो की साहित्य निर्माण करण्यासाठी तुमची स्वतःची परिस्थिती, स्वतःचा अनुभव, स्वतःचं ज्ञान, स्वतःचं जे काही तुमचे गुरु कोण असतील, ज्यांचे वाचन प्रेरणा असेल, त्याच्यामधून जे तुम्हाला ज्ञान मिळालं त्याचा सार काढून तुम्ही तुमच्या साहित्यातून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. म्हणजे अनुभवातून साहित्य निर्माण झालेलं ते कधीही म्हणजे दर्जेदार. जसं आपण संतांच्या अनुभवातून आपण साहित्य पाहतोय, त्यानंतर महामानवांच्या साहित्यातून आपण वाचत असतो. मग हे जेव्हा वाचतोय आपण तर आपण काल्पनिक लिहिण्यात काहीच पॉईंट नाही. तर आपण सुद्धा काय केलं पाहिजे, जे वास्तववाद आहे, जे आपल्याला घडण्याचं, आता साहित्य हे बदललं गेलं पाहिजे. ते जुनं जे होतं ते म्हणजे विनोदी साहित्य असेल किंवा मधल्या काळात शृंगारिक असेल किंवा विद्रोही असेल, पण आता
कसं झालं तुम्हाला जमान्याबद्दल या समाजाबरोबर चाललं गेलं पाहिजे. आता एकदम विद्रोह करून पण चालणार नाही तुम्हाला, बरोबर. एकदम म्हणजे हास्यास्पद लिहून पण चालणार नाही. तर त्या पद्धतीनं तुम्हाला ज्या पद्धतीनं तुम्ही जगलात त्या पद्धतीनं चांगली म्हणजे ज्या काळात आपण आहे त्या काळाला समरस असं साहित्य लिहिलं अगदी गेलं. अगदी रात्रंदिवस ज्यांचा काय ते टू कार्पेट जी जगणारी माणसं आहेत त्यांनी जर ह्याच्यावरती लिहिलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती हा. तर त्याला दर्जा राहणार नाही. म्हणजे ते ज्याने जे जगलंय ते ते लिहावं. लिहावं. जर समजा एखादा विनोदी आहे तर त्याने ते लिहावं. लिहावं. है की नाही? जो कोणी कार्पेट हा. वाहतो त्यांनी जे जगलाय तो त्यांनी लिहावं. लिहावं. त्याचे दुःख आहे, त्याच्याही वेदना आहेत. तर निश्चित सर आपली हे निश्चितपणे इतरांना मार्गदर्शक ही आपली मुलाखत 100% ठरणार आहे. तर आपण आमच्याशी बोललात, दिलखुलासपणे चर्चा केली, त्याबद्दल नगरसेवा टाईमच्या वतीनं मी आपलं हार्दिक आभार मानतो. पुनश्च एकदा धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सर.